नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 13 ऑक्टोबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तमिळनाडू। सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प तमिळनाडू राज्यातील एरोड जिल्ह्यात स्थित आहे। हा प्रकल्प पश्चिम घाट आणि पूर्व घाटांच्या संगमस्थानी निलगिरी जैविक विविधता संरक्षित क्षेत्रामध्ये समाविष्ट आहे। या व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ 1408.6 चौरस किलोमीटर इतके आहे। हा प्रकल्प मुदुमलाई आणि बंदीपूर व्याघ्र प्रकल्पांसोबत जोडलेला आहे, ज्यामुळे निलगिरी जैविक विविधता संरक्षित क्षेत्र तयार होते। या क्षेत्रात एकत्रितपणे 280हून अधिक वाघांची संख्या आहे, ज्यामुळे हे जगातील सर्वात मोठे वाघांचे क्षेत्र बनते। 2011 मध्ये या प्रकल्पात वाघांची संख्या 25 होती, जी 2018 मध्ये 80वर पोहोचली। 2022 मध्ये या प्रकल्पाला TX2 पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला, ज्यामुळे वाघांच्या संख्येत झालेल्या दुप्पटीकरणाची अधिकृतपणे मान्यता मिळाली। आता सुरुवात करूया आपल्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना। आपला पहिला प्रश्न आहे, फिल्मफेअर अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लापता लेडीज। फिल्मफेअर अवॉर्ड्स 2025चे 17वे संस्करण अहमदाबादमधील एका एरेना कांकरिया लेक येथे भव्य कार्यक्रमात पार पडले, जिथे हिंदी चित्रपटसृष्टीच्या उत्कृष्टतेला गौरवण्यात आले। लापता लेडीज या चित्रपटाने 13 पुरस्कार जिंकत चमकदार कामगिरी केली, ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे प्रमुख पुरस्कार होते। अभिषेक बच्चन आणि कार्तिक आर्यन यांनी अनुक्रमे आय वॉन्ट टू टॉक आणि चंदू चॅम्पियन या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार संयुक्तपणे जिंकला। आलिया भट्ट हिने जिगरा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार पटकावला। आजीवन गौरव पुरस्कार म्हणजेच लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड झीनत अमान आणि श्याम बेनेगल यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला। आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडमधील पहिल्या एकात्मिक मत्स्य उद्यानाची पायाभरणी कोठे केली। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, त्सुडीकॉंग या ठिकाणी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत नागालँडमधील पहिले एकात्मिक मत्स्य उद्यान म्हणजेच इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क याची पायाभरणी त्सुडीकॉंग येथे केली। हे मत्स्य उद्यान मासे आणि बियाणे उत्पादनावर लक्ष केंद्रित करेल, ज्यामुळे नागालँडच्या मत्स्य क्षेत्राला मोठी चालना मिळेल। हे केंद्र गुणवत्तापूर्ण संसाधने, बाजाराशी थेट संपर्क आणि न्याय किंमत उपलब्ध करून देणारे रिसोर्स सेंटर म्हणून कार्य करेल। प्रश्न तिसरा आहे, भारत ऑस्ट्रेलिया संयुक्त लष्करी सराव, ज्याचं नाव आहे ऑस्ट्रा हिंद 2025चे 4थे संस्करण कुठे आयोजित केले जाणार आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, पर्थ ऑस्ट्रेलिया या ठिकाणी। भारत ऑस्ट्रेलिया संयुक्त लष्करी सराव ऑस्ट्रा हिंद 2025चे 4थे संस्करण पर्थ ऑस्ट्रेलिया येथे सुरू होणार आहे। या सरावात गोरखा रायफल्सच्या बटालियनच्या नेतृत्वाखाली 120 भारतीय जवानांचा ताफा सहभागी होणार आहे। या सरावाचा उद्देश लष्करी सहकार्य वाढवणे, परस्पर सामंजस्य आणि समन्वय सुधारणे, तसेच उपपरंपरागत युद्धातील तंत्र, पद्धती आणि प्रक्रियाच आदान प्रदान करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे। पुढला प्रश्न आहे, अलीकडेच निधन झालेल्या अभिनेत्री डायन कीटन यांनी कोणता प्रतिष्ठित पुरस्कार जिंकला होता। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ऑस्कर पुरस्कार, आणि त्यांना हा पुरस्कार मिळाला होता सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी। डायन कीटन यांचे कॅलिफोर्निया येथे वयाच्या 79व्या वर्षी निधन झाले। त्या 1970च्या दशकात दी गॉडफादर चित्रपट मालिकेत के ॲडम्स कोर्लेऑन या भूमिकेमुळे प्रसिद्ध झाल्या। 1978 मध्ये ॲनी हॉल या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे। तसेच गोल्डन ग्लोब आणि BAFTA हा पुरस्कारही त्यांना मिळाला।
अभिनेत्री व्यतिरिक्त त्या एक दिग्दर्शिकाही होत्या. विशेषतः 1995 मधील अनस्ट्रंग हिरोज या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते, जो कॅन्स फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित सुद्धा झाला होता. 5वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील 5 समुद्र किनाऱ्यांना कोणते प्रमाणपत्र मिळाले आहे? तर महाराष्ट्रातील असे 5 समुद्र किनारे आहे ज्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालं आहे. म्हणजे 5व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रातील 5 समुद्र किनारे यंदा ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले आहेत. यामध्ये रायगडामधील श्रीवर्धन आणि नागाव, पालघरमधील पारनाका, तसेच रत्नागिरीमधील गुहागर आणि लाडघर यांचा समावेश आहे. हे प्रमाणपत्र डेन्मार्कमधील फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन कडून दिले जाते आणि स्वच्छता, सौंदर्य आणि पर्यावरणीय शाश्वततेशी संबंधित 33 निकषांशी पूर्तता करणाऱ्या समुद्र किनाऱ्यांना हे प्रमाणपत्र दिले जाते. 6वा प्रश्न आहे, उत्तर कोरियाने सर्वात सामर्थ्यशाली न्यूक्लिअर स्ट्रॅटेजिक अस्त्र म्हणून कोणते क्षेपणास्त्र सादर केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हॉसॉंग-20. उत्तर कोरियाने आपले सर्वात सामर्थ्यशाली अंतरखंडीय क्षेपणास्त्र हॉसॉंग-20 सादर केले, जे किम जोंग उन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सैनिकी परेडमध्ये प्रदर्शित केले गेले. हॉसॉंग-20ला उत्तर कोरियाचे सर्वात शक्तिशाली न्यूक्लिअर स्ट्रॅटेजिक अस्त्र म्हणून वर्णन केले जाते आणि असे मानले जाते की याला अमेरिकेच्या मुख्य भूभागावर लक्ष साधण्याची क्षमता आहे. या परेडला आंतरराष्ट्रीय मान्यवर उपस्थित होते. प्रश्न 7वा आहे, आर्मेनिया कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा नवीन सदस्य झाला आहे? तर 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, IUCN. आर्मेनिया हा आंतरराष्ट्रीय निसर्ग संरक्षण संघटना म्हणजेच IUCNचा नवीन सदस्य राष्ट्र बनला आहे, असे अबुधाबीतील IUCN वर्ल्ड कन्झर्वेशन काँग्रेसमध्ये जाहीर केले गेले. ही सदस्यता आर्मेनियाला जागतिक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, नवीन साधने आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवण्याची संधी देईल. आर्मेनिया 2026 मध्ये जैवविविधता संधी म्हणजेच कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटीच्या COP17चे आयोजन करण्यासाठी तयारी करत आहे. 8वा प्रश्न आहे, कतारला अमेरिकेत कोणत्या ठिकाणी सैनिकी प्रशिक्षण केंद्र उभारण्याची परवानगी मिळाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, म्हणजेच माउंटन होम एअर फोर्स बेस आयडाहो. अमेरिकेने कतारला आयडाहोममधील माउंटन होम एअर फोर्स बेस येथे सैनिकी प्रशिक्षण केंद्र उभारण्यास परवानगी दिली आहे. कतारी F-15QA लढाऊ विमान आणि पायलट पुढील 10 वर्षांसाठी अमेरिकन सैन्याशी सहप्रशिक्षणात सहभागी होतील. अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार असलेला कतार पश्चिम आशियातील सर्वात मोठ्या अमेरिकी तळाचे पाहणी केंद्र आहे आणि मेजर नॉन नाटो अलाय म्हणून नामांकित आहे. पुढला प्रश्न, RBIच्या नवीन कार्यकारी संचालक पदावर कोणाची नियुक्ती झाली आहे? तर RBIच्या ज्या नवीन कार्यकारी संचालक पदावर नियुक्ती झाली आहेत त्या आहेत सोनाली सेन गुप्ता. पर्याय ए हे 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोनाली सेन गुप्ता यांना नवीन कार्यकारी संचालक म्हणजेच एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून 9 ऑक्टोबर 2025 पासून नियुक्त केले आहे. सोनाली सेन गुप्ता यांना RBIमध्ये 30 वर्षापेक्षा जास्त अनुभव असून त्या भारताच्या आर्थिक व्यवस्थेतील धोरणात्मक आणि नियामक क्षेत्रात तज्ज्ञ आहेत. त्यांच्या जबाबदाऱ्या ग्राहक संरक्षण म्हणजे कन्झ्युमर प्रोटेक्शन, वित्तीय समावेश म्हणजेच फायनान्शियल इन्क्लुजन आणि तपासणी म्हणजेच इन्स्पेक्शन या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतील. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर हा जो दिवस आहे म्हणजेच आंतरराष्ट्रीय दिवस हा आजच्या दिवशी म्हणजे 13 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. हा दिवस दरवर्षी 13 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात 1989 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावानुसार करण्यात आली. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे आपत्तीचा धोका कमी करण्यासाठी जागतिक स्तरावर जनजागृती तसेच समुदाय, संस्था आणि शासनांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे असा आहे. 2025ची थीम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जी आहे फंड रिझिलन्स नॉट डिझास्टर्स, म्हणजेच संकटानंतर मदत करण्यापेक्षा आधीच सशक्तता
निर्माण करणे. हा दिवस सेंडाई फ्रेमवर्क फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन या आंतरराष्ट्रीय आराखड्याशी संबंधित आहे, ज्यामध्ये आपत्ती जोखीम कमी करणे, तयारी पुनर्बांधणी आणि टिकाऊ विकास यावर लक्ष केंद्रित केले आहे. तुमच्यासाठीचा खास प्रश्न आहे, अलीकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्यातील सिद्धी समुदायाशी संवाद साधला? या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. माहिती खरंच उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.